नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य पुरुषोत्तम कायंदे आणि आज आहे 26 फेब्रुवारी 2025 बुधवार. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचं जे कारण आहे ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मी. ते कारण म्हणजे लोक लोणारला येतात, लोणार लेक आणि परिसर पाहण्यासाठी, पण लोक विकिपीडियावरची माहिती, गुगलवरची माहिती, पॉईंट्सची माहिती, पॉईंट्सचे व्हिडिओ हे पाहून येतात. मग कशाला येता? जर तुम्हाला गाईड करायचं नाहीये तर इथे आम्हाला रोजगार कसा मिळेल? आणि मित्रांनो, ती माहिती खोटी असते, तुम्हाला कळत कसं नाही? तुम्ही त्या खोट्या माहितीला 100 खोट्या लोकांपर्यंत पोहोचवता, तीच माहिती ते तुमचे 50 लोक 100 लोकांना पोहोचवतात आणि त्याच्यामुळे आमचा रोजगार बुडतो. बाकीच्या गाईड लोकांचं मी उदाहरण या ठिकाणी देत नाही, माझं देतो. कारण माझ्याकडे जी माहिती आहे ती ग्रंथांमधली माहिती आहे आणि माझे जे गुरु होते स्वर्गीय श्री सुधाकर बुगदाणे सर यांनी 42 वर्ष अभ्यास केलेला आहे लोणार सरोवरावरती आणि त्यांचा मी एकमेव शिष्य आहे. त्यांनी मला ॲज अ गाईड म्हणून तयार केलं आहे. मला या फील्डमध्ये 13 वर्षांपेक्षाही जास्ती कालावधी होऊन गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा हेतू हा लोकांना खरी माहिती देणे, पॉईंट्सचं महत्त्व सांगणे हे आहे. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ खूपसे इंटरनेटवर नाही आहेत, किंबहुना यूट्यूबवरती नाही आहेत. आणि माझी तीच मागणी आहे, सगळे आपले ब्लॉगर असतील, आपले यूट्यूबर असतील, ज्यांनी लुनारवरती व्हिडिओ बनवून टाकले आहेत यूट्यूबवरती, तर ते त्यांनी येत्या 26 जून 2025 पर्यंत काढून घ्यावेत. कारण तुमच्यामुळे आमचा रोजगार बुडतो. तर ते व्हिडिओ काढून घ्यावेत अशी नम्र विनंती करतो. कारण ते व्हिडिओ काढायची जी अनुमती आहे ती मला पण आहे. मी जर का यूट्यूबकडे मेल केला तर ते आपोआपच ते व्हिडिओ काढून घेतील. तुम्हाला पत्ता लागणार नाही कधी तुमचे व्हिडिओ निघाले. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, प्रेमाची विनंती करतो की येत्या 1 महिन्यामध्ये सगळेच्या सगळे व्हिडिओ, विकिपीडियावरती असलेली खोटी माहिती ती पूर्णपणे काढून घ्यावी आणि आम्हाला आमचं गाईडचं जे काम आहे ते करू द्यावं. कारण लोक खूप जास्त संख्येने येतात, त्यांची निराशा होते. काही काही गाईड लोकांना तर असं आहे की वेळ मिळत नाही आणि कधी कधी अशी वेळ येते की आम्ही लोकांना विचारतो तर ते म्हणतात गुगलच आमचा गाईड आहे, विकिपीडियाच आमचा गाईड आहे, आणि खाली गेल्यानंतर मग गाईड पाहिजे असं म्हणतात. याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा कशाला येतं लोणारला? इतक्या लांबून 500 किलोमीटरवरून 700 किलोमीटरवरून येता. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, फॉरेनमधून येता. कशाला येता मग? जर तुम्हाला इथे येऊन खरा इतिहास जाणून घ्यायचाच नाही आहे तर कशाला येता? तसे माझ्या मागे खूप अडचणी सध्या, विनाकारण माझं खाली जाणं बंद केलेलं आहे. एनिवे, पण 26 जूनपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही मित्रांनो काढून घ्या, ठीक आहे? आणि ही नम्र प्रेमाची विनंती आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे मी. लोणारला यायच्या आधी प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. 8888264934. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.